सिगारेट ओढणारे अनेकदा ठरवतात की आता बास, खूप सिगारेट ओढून झाली, आता हा झुरका शेवटचा. मग मित्रांना विचारलं जातं किंवा इंटरनेटवर उपाय शोधले जातात आणि तिथेच एक जाहिरात दिसते. सिगारेटचं एक अतिशय सुंदर, आकर्षक आणि हिरव्या रंगाचं पॅकेट, ज्यावर मोठ्या अक्षरात आणि ठळकपणे लिहिलेलं असतं, तंबाखू मुक्त, निकोटीन फ्री आणि 100% नैसर्गिक. हा उपाय बेस्ट वाटतो. तंबाखू नाही म्हणजे कॅन्सरचा धोका नाही, निकोटीन नाही म्हणजे याचं व्यसनही लागणार नाही, आणि शिवाय यामध्ये नैसर्गिक औषधी वनस्पती आहेत, म्हणजे शरीराला तर याचा फायदाच फायदा. फारसा विचार न करता ती हर्बल सिगारेट विकत घेतली जाते. मोठ्या अभिमानाने ती ओढायला सुरुवात होते. आतून असं वाटायला लागतं की आपण आरोग्यासाठी उत्तम पाऊल उचललेलं आहे. पण वास्तवात ती व्यक्ती एका मोठ्या आणि भयानक जाळ्यात अडकायला लागलेली असते. या हर्बल सिगारेट खरोखरच सुरक्षित आहेत की त्या साध्या तंबाखूच्या सिगारेटपेक्षाही जास्त घातक आहेत? सगळं समजून घेऊयात या व्हिडिओमधून. सर्वात आधी बघूयात की ही हर्बल सिगारेट नेमकी असते तरी काय. साध्या सिगारेटमध्ये तंबाखू भरलेली असते हे आपल्याला माहिती आहे. हर्बल सिगारेटमध्ये तंबाखू अजिबात नसते. त्याऐवजी यात पुदिना, तुळस, गवती चहा, गुलाबाच्या पाकळ्या, लिकोरिस म्हणजे ज्येष्ठ मध अशा वाळवलेल्या वनस्पतींचा आणि पानांचा चुरा भरलेला असतो. हे सगळं ऐकायला किती छान आणि निरोगी वाटतं ना. पुदिना आणि तुळस हे तर आपल्या रोजच्या जेवणात, चहात वगैरे आपण वापरतो. आपले आजी आजोबा आपल्याला सर्दी झाल्यावर याच तुळशीचा काढा प्यायला देतात. मग ते आपल्या शरीरासाठी वाईट कसं काय असू शकतं? याचाच फायदा या सिगारेट बनवणाऱ्या कंपन्या घेतात. त्यांना चांगलं माहिती आहे की लोकांच्या मनात नैसर्गिक, आयुर्वेदिक किंवा हर्बल या शब्दांबद्दल खूप आदर आहे. हर्बल म्हटलं की डोळे झाकून विश्वास ठेवला जातो. पण इथेच मोठी चूक होते. आपण 5वी-6वीच्या वर्गात शिकलेल्या विज्ञानाचा एक अतिशय साधा आणि सोपा नियम आहे. जगातली कोणतीही गोष्ट जेव्हा जाळली जाते, तेव्हा त्यातून कार्बन मोनॉक्साईड आणि टार तयार होतं. हर्बल सिगारेटचा एक मोठा झुरका घेतला जातो, तेव्हा त्या वाळलेल्या पानांच्या जळण्यामधून डांबर तयार होतं. हे काळं चिकट डांबर म्हणजेच टार त्या धुरासोबत थेट फुफ्फुसात जातं आणि आतून सगळ्या नाजूक पेशींवर एक चिकट काळा थर तयार होतो. आता यावर तुम्ही म्हणाल की अरे, पण यात तंबाखू तर नाहीये ना, मग कॅन्सर कसा होईल? हो, तुमचं म्हणणं पण बरोबर आहे. यात तंबाखू नाहीये. पण त्या पानांच्या जळण्यातून जे टार निघतं ते फुफ्फुसांना ब्लॉक करतंच. त्यामुळे श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो. सतत खोकला येऊ शकतो आणि पुढे अस्थमा, क्रॉनिक ब्रॉन्कायटिस आणि फुफ्फुसांचे इतर गंभीर आजार होऊ शकतात. आता यातील दुसरा घातक घटक म्हणजे कार्बन मोनॉक्साईड. हा एक अतिशय विषारी आणि जीवघेणा वायू. हा वायू रस्त्यावरून जाणाऱ्या गाडीच्या सायलेन्सरमधूनही बाहेर पडतो. हा विषारी धूर शरीरात जातो आणि थेट रक्तात मिसळतो. तो ऑक्सिजनला बाजूला ढकलतो आणि स्वतः ऑक्सिजनची जागा घेतो. म्हणजे शरीराला, मेंदूला जेवढा ऑक्सिजन मिळायला हवा तेवढा मिळत नाही. शरीर अक्षरशः आतून गुदमरतं. त्यामुळे विनाकारण थकवा येतो. थोडं चाललं तरी धाप लागते आणि हृदयावर मोठा ताण पडतो. आणि हे सगळं हर्बल सिगारेट ओढल्यामुळेही होतं. कारण तिथेही आग आणि धूर आहेच. आता आपण एक अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया. नुकत्याच झालेल्या काही प्रगत संशोधनांमधून आणि वैद्यकीय अभ्यासांमधून एक अतिशय गंभीर बाब समोर आली आहे की हर्बल सिगारेट्स काही वेळा साध्या सिगारेटपेक्षा जास्त नुकसान करतात. पण असं कसं होऊ शकतं? याचं मुख्य कारण आहे ऑक्सिडेटिव्ह पोटेन्शियल. जरा समजावून सांगतो. एखादी लोखंडाची वस्तू पावसात हवेत उघडी राहिली तर काही दिवसांनी त्याला हळूहळू गंज लागतो. तो गंज त्या लोखंडाला आतून पोखरतो आणि एक दिवस ते मजबूत लोखंड कमकुवत होऊन तुटून पडतं. अगदी हीच प्रक्रिया आपल्या शरीरात होते. हर्बल सिगारेटच्या धुरामध्ये हे ऑक्सिडेटिव्ह पोटेन्शियल खूप असतं. हा धूर शरीरात गेला की तो फुफ्फुसांच्या नाजूक पेशींवर हल्ला करतो. त्यामुळे शरीरात आतून सूज येते, म्हणजेच इन्फ्लेमेशन होतं. हर्बल सिगारेटमधील पानांचा धूर अनेकदा साध्या तंबाखूच्या धुरापेक्षा जास्त जळजळीत असतो. त्यामुळे त्यातून पेशींचं होणारं नुकसान साध्या सिगारेटपेक्षाही भयानक असू शकतं. आता अनेकांच्या मनात एक प्रश्न नक्कीच आला असेल की जर यात निकोटीन नाहीये, तर मग याचं व्यसन लागतं तरी कसं? पण व्यसन हे फक्त रसायनाचं नसतं, सवयीचंही असतं. तुम्हाला सवयीचं चक्र माहितीये का? त्याला हॅबिट लूप असं म्हणतात. माणसाला सिगारेटचं व्यसन फक्त शरीरात जाणाऱ्या निकोटीनमुळे लागत नाही, तर सिगारेट ओढण्याच्या त्या पूर्ण प्रक्रियेमुळेही लागतं. 2 बोटांमध्ये ती सिगारेट स्टाईलमध्ये धरणं, लायटरने ती पेटवणं, ते धूर खालून आत ओढणं आणि काही सेकंद फुफ्फुसात ठेवणं आणि मग तोच धूर हवेत गोल रिंग करून किंवा स्टाईलमध्ये सोडणं. या सगळ्या कृतीची माणसाला एक सवय होऊन जाते. जेव्हा कामाचा ताण असतो, बॉसचं बोलणं ऐकून वैताग आलेला असतो किंवा मित्रांसोबत चहा पीत नाक्यावर वेळ घालवायचा असतो,
तेव्हा हातात काहीतरी खेळायला हवं असतं. यालाच आपण सायकोलॉजिकल ॲडिक्शन किंवा मानसिक व्यसन म्हणू शकतो. तुमचं मन तुम्हाला सांगत असतं, की "अरे चहा झालाय, आता हातात सिगारेट पाहिजेच पाहिजे." तंबाखूची सिगारेट सोडण्यासाठी हर्बल सिगारेटचा आधार घेतला जातो, तेव्हा फक्त सिगारेटचा ब्रँड बदलला जातो. आतला कचरा बदलला जातो. ती धूर ओढण्याची सवय तशीच राहते. अनेक जण नेहमीची सिगारेट सोडून हर्बल सिगारेट सुरू करतात. पण त्यांना त्यात ती तंबाखूची किक मिळत नाही. कारण त्यात मेंदूला शांत करणारं निकोटीन नसतं. मग शेवटी कंटाळून ते परत तंबाखूच्या सिगारेटकडे वळतात. म्हणजे सिगारेट ओढण्याची सवय 100% तशीच कायम राहते. जर एखाद्याला खरंच सिगारेट सोडायची असेल, तर असे कोणतेही खोटे शॉर्टकट कामाचे नाहीत. स्वतःच्या मनाशी खंबीर निश्चय हवा. सिगारेट सोडण्यासाठी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा वैद्यकीय सल्ला घ्यायला हवा. निकोटीन पॅचेस किंवा निकोटीन च्युइंगम सारखे काही सुरक्षित आणि डॉक्टर मान्य उपाय आहेत. पण सिगारेटला पर्याय म्हणून दुसरी सिगारेट ओढणं हा कधी उपाय असू शकत नाही. ही निव्वळ एक स्वतःची फसवणूक आहे. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. आपला श्वास हा निसर्गाने दिलेला एक अतिशय अमूल्य ठेवा आहे. खोट्या मार्केटिंगच्या जाळ्यात अडकून तो गमावता कामा नये. जर तुमच्या घरात, तुमच्या मित्रांमध्ये किंवा ओळखीचं कोणीही सिगारेट सोडण्यासाठी असल्या हर्बल सिगारेटचा वापर करत असेल, तर त्यांना वेळीच सावध करा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.